नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आजचा व्हिडिओ एकदम स्पेशल होणार आहे. खूप दिवस मी वाट बघत होते आणि तुम्हाला तसं थंबनेलवरनं तर कळालं असेल. तर काल करायचं होतं पण म्हटलं नाही, आज करू सकाळी सकाळी. आता सकाळचे 9:10 झालेले आहे. पटकन माझं मी आवरलं. घरात अजून पसारा बाकी आहे आवरायचा. तर म्हटलं अगोदर आहे ना ज्या गार्डनमधल्या गोष्टी आहेत त्या करून घेते. तर हो, आपल्या गार्डनमध्ये खूप सारे स्ट्रॉबेरीज आलेले आहेत आणि आम्ही सर्व हार्वेस्ट करण्यासाठी खूप एक्सायटेड आहोत. परिबेला पण लवकर आज उठल्या आणि त्यांना म्हटलं आपल्याला स्ट्रॉबेरीज तोडायचे आहे आपल्या गार्डनमधल्या. तर त्यांचं ना आता आवरून झालं आहे जस्ट आणि त्यांनी पॅशन फ्रूट खाल्लेला आहे आता. पण आपल्या बागेमध्ये फ्रूट असो किंवा फळभाज्या असो जेव्हा येतात ना तर किती भारी वाटतं. तर नॉर्मली तुम्हाला माहिती आहे आम्ही ना स्ट्रॉबेरी पिकिंगला जायचो. खूप 3-4 वेळेस आम्ही तुमच्यासोबत आहे ना शेअर केलेला आहे. तो एक्सपिरियन्स कसा भारी असायचा. म्हणजे दुसऱ्यांच्या शेतात जायचं आणि मग स्ट्रॉबेरीज पिक करायच्या आणि त्याचे जेवढे पैसे झाले ते पे करायचे आणि घरी यायचं. पण आत्ता वेगळी गोष्ट आहे. आत्ता आपण आपल्या गार्डनमध्ये आहोत आणि आपल्या गार्डनमधल्या स्ट्रॉबेरीज आपण तोडत आहोत आणि त्याचा आनंद वेगळाच आहे. आणि म्हणूनच म्हटलं जरा स्पेस वगैरे गार्डनमधला जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासोबत शेअर केला. त्यानंतर मग आम्ही जास्वंदीचं पण झाड आणलं, जास्वंदाचं. तर ते पण लावलेलं आहे. मागच्या वेळेस आणायचं राहून गेलो होतं म्हणून आता आणलं. त्यानंतर मिरच्यांचं झाड आणले, मिरच्यांची झाडं लावलेली आहे. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं नाही कारण की मग सारखाच तो व्हिडिओ होऊन जाणार म्हणून. तर चला आता आपण स्ट्रॉबेरी पिक करणार आहोत आणि खूप एक्सायटेड आहे. चला परिबेलाला पण विचारूया. थांबा, परी किती एक्सायटेड आहे? खूप एक्सायटेड आहे. आणि बेला तू? दोघे आज पर्पल झाल्या. हे बघा, त्यांचे फेस तुम्हाला दिसत असेल एकदम टॅन झालेले आहे ते. आपण तरी पण त्यांना मी म्हणत असते बाहेर खेळायला जातात ना तर सनस्क्रीन लोशन लावत जा. तू लावलं? बेलाने लावलं नाही ना सनस्क्रीन लोशन? ठीक आहे, जाऊ दे, इट्स ओके, नंतर लावतो. ओके, चला आता आपल्याला काय करायचं आहे? स्ट्रॉबेरी पिकिंग करायची आहे आज. आणि त्याचं हो, आणि बघूया आपण त्याचं काय बनवायचं. आपण त्याचं काय बनवू शकतो जेव्हा स्ट्रॉबेरी एवढं आलं तर. बघूया आता की स्ट्रॉबेरी सॉबेर. आणि तुला स्ट्रॉबेरी मिल्कशेक प्यायचं आहे स्ट्रॉबेरी. ओके, आपण आईस्क्रीम पण बनवू शकतो. येस. तर मग आपण ना बघूया. आपण आपल्याकडं आईस्क्रीम गेला तर बनवू शकतो. तर आपण काय करू माहिती का, ते मोल्ड नाही आपल्याकडे, आईस्क्रीम मोल्ड नाही आहे. तर आपण बॉक्स सारखं बनवू शकतो. त्याच्यामध्ये राईट, त्याच्यामध्ये आपण बनवू शकतो ना. आपल्याकडे तसे पण स्टीलचे 2 डबे आहेत ते, त्याच्यामध्ये बघूया. पण मला ना आईस्क्रीम ट्राय करायची, पण विदाऊट शुगर. विदाऊट शुगर. आपल्याकडे मँगोज पण आहे. मँगोज आणि स्ट्रॉबेरी मिक्स करून अशी कोणती तरी आईस्क्रीम बनवू शकतो आपण. काय वाटतं? वेगळं करू का? हां, ते पण आहे, बरोबर, राईट, गुड पॉइंट. चला मग आता आपण जाऊया. ओके, लेट्स गो. हो, ते बघा आपल्या ह्या मिरच्या मी उन्हात ठेवलेल्या आहे. अजून 2-3 दिवस तर लागणारच आहे, त्याला वेळच लागतं. तरी पण मी असं हलकंसं टेस्ट केलं होतं ना तर मीठ वगैरे एकदम परफेक्ट आहे. परी जाते तिथे. बेलाला म्हटलं सँडल घालून घेतो. मला खूप पिंपल झाले? कुठे झाले पिंपल तुला? हां, आपण ते वॉटर पार्कला गेलो होतो ना, मला पण फेसला तसंच झालेलं आहे ॲक्च्युली. ते तर माझ्या पण फेसला ना इथे ना असं बारीक आहे ना, अशा पिंपल्स आले होते. नॉर्मली मला पिंपल्स वगैरे कधीच येत नाही, पण आम्ही वॉटर पार्कला होतो ना त्यान झालं ती वेगळी गोष्ट. पण असे पिंपल्स पण आलेले आहे बारीक या साईडला, दोन्ही साईडला. चला बेला, परी आपल्याला पिक करायला आपण एक काहीतरी घेऊन येऊ ना तोडून. हां, हे बघा आम्ही हे आणलेलं आहे जास्वंदाचं झाड. आणि इथे बघा हे मिरच्यांची झाडं लावलेली आहे. आणि ही मागच्या वेळेस लावलेली होती तेच तुम्हाला दाखवलेलं आहे. बघा हे छान दिसतात हे. आणि परीला सांगते, परी दाखव आता. आले तर तोडू नको परी, फक्त जस्ट दाखव. आपल्याला ते भांडायचं आणायचं. हे बघा ही आहे आपली स्ट्रॉबेरीज. हे बघा, वा, हे बघा कुठे आले दाखव परी पटापट. अजून होते. हां, हे बघा इथे पण खाली बघ, इथे पण आहे बघा, ही आहे आपली स्ट्रॉबेरी. हे बघा अजून इथे पण आलेली आहे स्ट्रॉबेरी. पुढे पण आलेली, तिथे पण दाखवते. थांबा तुम्हाला. हो दाखवते. बघा
खूप सारे आलेले आहेत. आणि हे बघा इथे पण आहे ना भरपूर स्ट्रॉबेरीज लागलेल्या आहेत. हे बघा एकदम अशा लाल लाल तयार झालेल्या आहेत. म्हणूनच म्हटलं आज ना आपल्याला तोडायचे आहे. इथे परत इथे सुद्धा आहे बघा, ह्या खूप साऱ्या स्ट्रॉबेरीज आहे. हे दिसत असतील तुम्हाला खाली. त्यानंतर मग आतमध्ये सुद्धा आहे. तिथे समोर तुम्हाला जो आहे बघा, हे रेड रेड कलरचं तुम्हाला दिसत असेल ना, या सगळ्या आपल्या स्ट्रॉबेरीज आहे बघा. त्या साईडला पण आहे. तर मी काहीतरी आणते. बेला थांब, पहिले तोडू नको, आपल्याला ना ते भांडं आणायचं आहे. काहीतरी ना घेऊन येते मी, बाउल वगैरे. आणि हे सगळं रेड कलरचं दिसते ना तुम्हाला, सगळे स्ट्रॉबेरीज पिकलेले आहेत. आत्ता तर तोडणारच आहोत आपण, पण नेक्स्ट म्हणजे 2-3 वेळेस ना हार्वेस्ट आपण करणार आहोत. कारण की आता जस्ट स्ट्रॉबेरीचा सीझन सुरू झालेला आहे त्यामुळे. आणि आता हे बघा, हे झाड फुलांचं जे जास्वंदाचं लावलं त्यामुळे ते एकदमच भारी वाटते. ते आम्ही ना सगळं तोडून झाल्याच्यानंतर मग पाणी वगैरे देणार आहोत. आणि एक्स्ट्राचे जे ग्रास आलेले आहे ना यामध्ये, ते पण आपल्याला काढायचे आहे. पण वेळच मिळत नाही. इट्स ओके. चला आता हां हो. पण त्याच्या आतमधलं कुठे गेलं ते? नाही ग, एवढं कमी नव्हतं ते. कुठे गेलं ते? स्कूलमध्ये तिने कसले स्टीड होते ते? पंपकिनचे होते का सनफ्लावरचे होते? कसले होते? येस, फर्स्ट हार्वेस्ट आहे आपल्या गार्डनमध्ये, ते पण स्ट्रॉबेरीजचं. ये इथे परीने ऑलरेडी 2 स्ट्रॉबेरीज तोडलेल्या आहे बघा. हे बघा, चल परी. हे काय ना मुंग्यांनी पण खाल्लेले आहेत ऍक्च्युली, पण हे आपण कट करू. हे बघ ना, हे समोर हे बघ. हो हे बघ, हे दाखव ना. हां हे दाखव परी. ये ना, हे कर, तुला दाखवते मी. हे बघा, आणि हे इकडे बेला बघ, हे कट कर तू. हो बेला, ये या साईडला. फक्त पाय नको तू त्याच्यावर. कट कर, बेलाला तोडायचं. कट कर. हां ते साईडला ठेव ना बाबू, हातातलं कट. हे दाखवा दोन्ही का? हां दोन्ही कट कर. हे बघ, हे रेड कलरचं कट कर. कर. मुलांना पण हा एक्सपिरियन्स ॲक्च्युली मिळाला पाहिजे ना. परीने पण बघा, किती छान घेतलं. हे बघा, इथे सगळ्यात जास्त. हे बघा इथे पण. बाबू हे तोड ना परी, हे तोड ना बाबू, हे तोड, हे तोड, हे तोड. बेला ये तू. काय अशा मोठ्या बेला ये तू इकडे. हे बघ, हे घे परी. बेला एकदम पिकलेले असलं ना त्याच तोडा. थोडे कच्चे असले ना तर तसे राहू द्या, कारण की मग नंतर आपल्याला पिकल्यावर परत हार्वेस्ट करतात. आणि बेला हे पण, हे बघ इथे छान आहे बघ, एक दुसरी. हा एकदम पिकलेलाच तोडा. आणि बेला बघ इथे बघ, बेला तोडते. हे खराब आहे ना पप्पा. आणि बघा इथे तर सगळ्यात जास्त आहे. हे बघा, इथे सगळ्यात जास्त आहे. हा इथे सगळ्यात जास्त मोठे मोठे आहे बघा. बेला हां हे बघा, इथे बघा किती लागलेलं आहे. तुम्हाला दाखवते. झूम करा, झूम करा. हे बघा, इथे सगळ्यात जास्त लागलेलं आहे. या साईडला इथे पण आहे बघा. या कच्च्या आहे ना, थोडं राहू देते. या पिकलेल्या त्याच कट करते. हा परिबेला पण आहे ना भरपूर. हे बघ, हे बघा, मी कट करू. एवढी मोठी आहे बघा. ते बिगेस्ट वाले आहेत. सगळ्यात मोठी आता मधल्या याच्यामधलं तर सगळ्यात मोठी आहे. आणि हे ऐकायचं. हो त्याच कट करते. बेला तू तिकडून जा ना. बेला इकडे नाही, तू थोडं राहू दे. मम्मा हे बघ. हां हे बघ, एवढी मोठी. मम्मा तेच आहे. हो हे जे आहेत ना, हे हां ते सगळ्यात मोठे आहेत. त्या तिकडे जास्त पण लागलेले. ओके. इथले घेतले का सगळ्या? नाही, हा घेतले काय की, आणि काय की खराब आहे. इथे सगळ्यात जास्त लागलेले आहेत ते बघा. मधल्या साईडला मोठ्या मोठ्या जे ना स्ट्रॉबेरी आहे. त्याला कच्चे नका तोडू, कच्चे राहू द्या. नंतर मग आपल्याला 1 वीक नंतर परत आपल्याला हार्वेस्ट करते. आणि ह्या साईडला पण होतं ना 1-2 झाडं. हे इथे अरे हे बाई, इथे पण आहे वाटतं. पण हे नाही स्ट्रॉबेरीज, पण याला अजून आलेल्या नाही आहेत. आणि हे स्ट्रॉबेरीज. हां हे बघ ना, पण ते आलेले नाही अजून. इथे मिंट भरपूर आलेलं आहे. आय थिंक त्या साईडला पण 2-3 आहे. पण मध्ये नाही खाणार काही नाही. लपलेलं एकदम.
नाही नाही बेटा परी ते खराब आहे. आणि या साईडला पण 1-2 आहे पण ते अजून कच्चे आहेत. ते तर पण आहे. आणि इकडे नाही आहे. हे आपल्याला झाडं थोडे कट करावं लागणार आहेत. हे बेला हे हां कट कर. बघते. चांगलं आहे कट करून टाक. मम्मा मम्मा मला एक तर भेट. आणि हे 2 परी हे बघ हे 2 अरे किती छान आहे ना. माझा हात आणि दुसरं कोणते? दाखव कसं आहे. किती छान आहे रेड ना. ओके गुड. आणि ते दुसरं पण घे. एकदम असं खाली लपलेलं आहे नाही का. हो. आणि पहिले ती मग तिथे दिसतंय मला एक रेड. इथून जा. खराब आहे. खराब आहे झाली. हां ओके चालेल. काय काय आता अजून आहे ना त्याच्यामध्ये पिकायला आलेले आहेत म्हणजे 1 वीक लागेल आणि त्याच्यानंतर परत आपण हार्वेस्ट करू. तिथे ते चांगलं होतं. कोमल त्या तू नाही घेतले का काय ज्या परी तोडते आता कच्चे आहेत का ते. घेतलं काय काय ज्या मोठ्या साईजचे होते ना तिथे त्या घेतलेल्या आहेत. मग हे घे. तर भरपूर स्ट्रॉबेरीज तोडलेल्या आहेत. बाकीचे जे आहे ना 1 वीक नंतर आता त्या कच्च्या नको तोडू. कच्चे 1 वीक वर ग्रो होणार आहे. हां ते परत होतील. हे काय म्हणून स्ट्रॉबेरीज आम्ही क्लीन करतोय आणि टेस्ट पण कराल दुपारी वेळेला कसं आहे. हे घे परी हे घे गेला हे घे. सांग तुला अजून लागायला भेट. तसं टेस्ट करून सांगा सर्वांना सांगा. ना स्वीट आहे. छान आहे. कसं आहे आपल्या गार्डन बद्दल. त्यांना छान. गोड आहे. हे माझं वाटायचं. किती गोड आहे ना. मस्त. आम्हाला इतकं भारी वाटतं. स्वच्छ धुतलेले सुद्धा आहे. किती आहे दाखव. अर्धा किलो असतील ना. अर्धा किलोपेक्षा थोडं जास्त जास्त असतील. छान आहे. आणि मस्त असे पिकलेले आहे आणि अजून आहे भरपूर. ते काय आणलंय? आणि क्लीन करते अजून आहे पण ते 1 वीक नंतर परत त्या पिकतील. मग परत आपण स्ट्रॉबेरी हार्वेस्ट करू. बघा या दोघी मस्त ना स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेत आहे. त्यामुळे तुम्हाला स्ट्रॉबेरी गार्डन आहे ना तुम्ही पिक करा. एन्जॉय एन्जॉय. एन्जॉय. बाय. सकाळी स्ट्रॉबेरीजचं तुम्ही बघितलं सगळं. आम्ही ते स्ट्रॉबेरीज तोडले आणि त्याच्यापेक्षा त्याच्यामधल्या ज्या अर्ध्या स्ट्रॉबेरीज आहे ना त्या परिबेलाने एकदम फस्त केलेल्या आहे. अर्ध्या संपवल्या त्या दोघींनी. त्यांना म्हटलं अगं आपल्याला काहीतरी बनवायचं आहे त्याचं. मग त्या दोघींनी ठेवल्या. अदरवाईज मग काय बनवायचं नसलं असतं ना तर मी त्यांना सांगितलं तर सगळे संपा. पण अर्ध्यापेक्षा मला असं वाटतं जास्त त्यांनी ना खाऊन घेतले. तुम्हाला दाखवलं मी. आणि इतक्या गोड होत्या. एवढ्या छोट्या छोट्या काय मोठ्या होत्या काय एकदम छोट्या साईजच्या होत्या. इतक्या गोड होत्या स्ट्रॉबेरीज आणि आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं एवढ्या गोड असतील. नॉर्मली कसं स्ट्रॉबेरीज आंबट पण असतात थोडं आंबट गोड असतात पण या एकदमच गोड होत्या. आणि किचनचं आवरायला मला 1.5 तास लागला. 1.5 तासापासून मी किचनचं आवरत होते. आणि किचन मेंटेन ठेवणं त्यासाठी ना थोडा वेळ लागतो आपल्याला. एक एक वस्तू काढून ती पुसणं. परत मग कुठे कुठे छोटे छोटे डाग लागले का तर मग ते क्लीन करणं. स्प्रे मारून ठेवणं. मग ते सगळं क्लीन करणं. सगळे जे डायनिंग टेबल हा एक डायनिंग टेबल तो ब्रेकफास्टचा तो दुसरा डायनिंग टेबल आहे ते पुसून सगळं क्लीन करणं. आता परत डेली तर मग मला किचनचं ते मी तर क्लीन करते. आता जस्ट मी ना मॉपने पुसून घेतलं कारण आपण स्वयंपाक करतो चहा वगैरे घेतो तर त्याचे जे थोडेफार डाग आहे ना ते लगेचच पडतात आणि लगेचच पुसून घेतलं मी. आता म्हटलं 10-15 मिनटं मी बसते आणि त्यानंतर स्वयंपाक करायला सुरुवात करते. आता 11:30 झालेले आहे. काम आवरतं आणि ते संपतच नव्हतं. म्हटलं अरे 1.5 तासापासून मी आवरते ते संपत का बरं नाही किचनचं काम. पण ते आता झालं ते आणि बसले मी आता. आणि ते ड्राय झाल्याच्या नंतर मग मधलं जे आहे ना
हे टाकून देणार. आता स्वयंपाकाला भाज्या तर आहे भरपूर, तसं की फरसबी आहे, थोडीशी कॉलीफ्लॉवर आहे, पालक आहे, पनीर आहे. तर त्याच्यापैकी एक मी बनवण्याचा आता ट्राय करते. आणि फ्रूट्स पण घेऊन आले होते, जसं का वॉटरमेलन, मस्कमेलन आहे, थोडे ॲपल्स घेऊन आले मी, कारण की संपले पण होते आणि भाजीपाला पण नव्हता ना, तर त्यामुळे मग काल पॉसिबल झालं तर थोडंफार घेऊन आले मी. तर आता स्वयंपाकामध्ये काय बनवते ते मी आता थोड्या वेळात तुम्हाला दाखवते. पण आता मला त्या अगोदर इन्फ्यूज वॉटर बनवायचं आहे. आणि तुम्ही बघितलं काल इन्फ्यूज वॉटर मी बनवलं. आणि हे मी बनवत असते समरमध्ये, हे मी खूप वेळेस तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आता काकडी पण आणलेली आहे, तर काकडी टाकल्यामुळे तर अजूनच छान लागणार ते. चला आता हे सगळं आवरून घेते पटकन स्वयंपाकाचं आणि बोलते तुमच्यासोबत. जेवण झालं जस्ट. आणि मी इन्फ्यूज वॉटर नव्हतं बनवलं, मी मसाला ताक बनवला होता. आणि इतकं मस्त ना पुदिना आणि आपल्या गार्डनमधलाच पुदिना, बर्फ वगैरे टाकून, बुंदी टाकून मस्त बनवलं होतं. आणि थोड्या वेळाने मी म्हणजे 2 तासानंतर मी स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवणार आहे मस्त. तर आम्ही चहा वगैरे घेणार नाही आज, स्ट्रॉबेरी मिल्कशेकच बनवणार आहोत. हो. तर इथे मस्त स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवलेला आहे, हे बघा. बेला, स्ट्रॉबेरी मिल्कशेक कसं आहे? चांगलं. आवडलं तुला? परी कसं आहे? एकदम असं फ्रेश एकदम टेस्ट लागते ना. आपल्या ओन गार्डनमध्ये आपण स्ट्रॉबेरी पिक केलं नाही का? नाही बघा इथे आणि इथे पर बेला. छान, एन्जॉय. आणि हा स्ट्रॉबेरी हार्वेस्टिंगचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.